त्यावेळेला दिलेलं उत्तर असं होतं की ज्या वेळेला मी 1656 साली राहिली आणि ज्या वेळेला जावळी जिंकली त्यावेळेला एका छोट्या हत्तीचं पिल्लू त्याच वेळेला या गडावरती आणून ठेवलेलं होतं. तो मोठा हत्ती आज महाराजांना माहित होतं की पुढच्या 18 वर्षानंतर किंवा 10-15 वर्षानंतर माझा राज्याभिषेक या गडावरती होऊ शकतो. ही व्हिजन किंवा ही दूरदृष्टी महाराजांच्याकडे होती. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ज्या वेळेला महाराज आपल्या सैन्याला ज्या वेळेला पत्र लिहायचे त्या पत्राचं एक छान असं एक पत्र आहे की जे आदर्श राज्यकर्ता कसा असावा यासाठी ते आदर्श असं पत्र आहे. त्या पत्रामध्ये महाराज लिहितात की आपलं सैन्य ज्या वेळेला जिथं आपला मुक्काम असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपण तिथं मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या ज्या पणती असतील जे दिवे असतील त्या दिव्याच्या वाती आपण बाहेर काढून ठेवल्या पाहिजे. कारण रात्रीच्या वेळेला एखादा उंदीर येईल तो उंदीर ती वात घेईल आणि ती घेतलेली वात कुठं तरी जाऊन एखाद्या शेतकऱ्याचा जो चारा असेल त्या चाऱ्याला जाऊन आग लागू शकते. कसं माणूस विचार करू शकतो आपल्या प्रजेचा विचार करणारे लोककल्याणकारी महाराज कसे की महाराज हा विचार करत होते त्या ठिकाणी की आपल्या प्रजेसाठी कोणतेही हाल होता कामा नये. आणि याचे उल्लेख महाराजांच्या पत्रांमध्ये मिळतात. महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या भेटीला गेलेले होते आणि आग्र्याच्या भेटीला गेलेले असताना सिंधुदुर्गच्या बांधकामाचं काम चालू होतं त्यावेळेला महाराज तिकडून पत्र पाठवत होते. जवळपास 80 पेक्षा जास्त पत्र महाराजांनी तिथून पाठवलेली आहेत. महाराज त्या पत्रांमध्ये सांगतात की हे बांधकाम टिकण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर करा. ज्या वेळेला खारं पाणी या किल्ल्यावरती आदळत असेल त्यावेळेला त्या किल्ल्याचं बांधकाम हे नष्ट होत जाईल त्यासाठी तुम्ही त्यामध्ये कोणत्या धातूंचा वापर करा हे महाराज पत्राच्या माध्यमातून सांगत होते. महाराजांनी ही दिशा आपल्या मावळ्यांना देत होते.